हॅलो, नमस्कार सर्वांना. माझ्या सुखद संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आता मी आलेले आहे माहेरी. इथं आता तुम्ही झाड बघू शकता. हे आहे रातांब्याचं झाड. तर इकडे छोटंसंच झाड आहे आईकडे माझ्या. तर त्याचे हे रातांबे परवा थोडेसेच असे कच्चे आणि पिकलेले असे काढलेले आहेत. तर आता ते आम्ही फोडायला घेणार आहोत. तर तुम्हाला मी आईने केलेली थोडीशी कोकम कसे फोडून आधीचे जे सुरुवातीला जे तयार झालेले आहेत तर त्याचं कसं केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. परवा 2 दिवस वादळी वारा आणि पाऊस झाल्यामुळे आता इथे घरातच कालपासून मी सुकत घातलेले आहेत ही. तर इथे बघू शकता यांना फूट लावलेला आहे. फूट लावणं म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगते नंतर. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल. हे बघा, ही थोडी सुकलेली आहेत पण त्यापेक्षा थोडीही ओली आहेत. आणि त्या रातांब्याच्या ज्या बिया असतात त्यांना असं सुकवून त्याचे मुठले बांधून ते नंतर थोडे सुकले की ते फोडून असं त्यांना थोडी राख लावतात आणि ते सुकवून नंतर मग विकतात. त्याच्यात जो छोटासा गर असतो ह्याच्यामध्ये, तर एक छोटासा गव्हापेक्षा जरा मोठा असा गर असतो ह्या बियांमध्ये, तर तो फोडून त्याचं रातांबी तेल काढतात. तर हे इथे म्हणजे कोकणामध्ये जर तुमचं रातांबीचं झाड म्हणा, काजूचं झाड म्हणा, तर ते आरामात कोकणी माणसाला त्याचा फायदा करून नेहमी देत असतं. तर चला आपण रातांबे आता फोडायला घेऊया. आमचं हे दारात छोटंसं कलम आहे. यावर्षी जरा थोडंफार चांगले मिळालेत आंबे त्याचे. तर इथे तुम्ही बघू शकता. तर नमस्कार. आता बघा मी हे रातांब्याच्या हे फळंही फोडते. तर त्याच्या बिया वेगळ्या करतात, देठ पण काढायचं आणि त्याचे देठ पण असे काढून घेतात. मी ॲक्च्युली कधी फोडलेल्या नव्हत्या. तर आता हे झाड झालं आहे म्हणून आम्ही आता हे फोडायला मी शिकले. बारीक करू अजून. 2 भाग कर. थांब रे, आधी नाही खायचं बाबू. पिकलेले चांगले काढूया झाडावरनं. हां, देणार आहे. देणार. तर मंडळी इथे बघू शकता तुम्ही. इथे ह्या बिया आहेत. आता हे जे लाल तुम्हाला रस दिसेल ना आगळाचा, तो ह्या बियांना मीठ लावून जर ठेवलात ना की त्याच्यामध्ये ते पाणी सुटतं मिठाने, आणि मग तेच कोकमाला लावतात सुकलेल्या. मी तुम्हाला बाहेर दाखवलं. आणि मग त्यांना तो त्या कोकमांचा लाल कलर चढतो आणि त्याचा मिठाचा आगळ तयार होतो. तर ठीक आहे मंडळी, गोड करायचं असेल. हां बोल ना, तू बोल. हां, अगं सांग तू. गोड करायचं असेल तर ह्याच 2 वाट्या तशाच ठेवायच्या. हां हे बघ, आणि काय करायचं सांग. 2 वाट्या तशाच ठेवायच्या, बिया काढायच्या आणि पूर्ण साखर भरायची ह्या वाट्यांमध्ये आणि अशा बरणीत, काचेच्या बरणीत लावायच्या सरळ. आणि त्या उन्हात ती बरणीचं तोंड कपड्याने बांधून उन्हात ठेवायची. आणि रोज थोडं थोडं असं म्हणजे चमच्याने ढवळून ते सिरप निघेपर्यंत साखर जमा व्हायला द्यायची नाही. साखर वितळली गेली पाहिजे ते ॲटोमॅटिक उन्हामध्ये. मग ते खरं म्हणजे त्याला काही भंग होत नाही. ते किती वर्षापर्यंत टिकतं आणि आरोग्यासाठी ते चांगलंही असतं. पित्तासाठी औषधी पण, औषधाला पण उपयोगी असतं ते. तर मंडळी, ह्या ब्लॉगमध्ये मी माझ्या आईला पण घेतलेलं आहे. तर तिने तुम्हाला माहिती दिलेली जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.